नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. तर विकेंड झाला असेल पा सगळ्यांचा. याच्यामध्ये 15 ऑगस्ट पण होता आणि रक्षाबंधन पण होता. सगळ्यांनी सेलिब्रेशन केलेलंच असेल बा. तर आज आपण या व्हिडिओमध्ये गेले घर आणि स्टारटेक तर या दोन कंपनीविषयी इन्फॉर्मेशन शेअर करणार आहोत. खूप महत्वाचा असा हा व्हिडिओ ठरणार आहे पा. याच्यामध्ये आपण ज्या दोन्ही कंपन्यांमध्ये इन्फॉर्मेशन शेअर करत आहोत. तर गेल्या घर तुम्हाला माहिती आहे, जसं याच्यामध्ये इंग्लिश कम्युनिकेशन हे स्ट्रॉंग असायला हवं. पण जी सेकंड जी कंपनी असणार आहे याच्यामध्ये फक्त बेसिक इंग्लिश कम्युनिकेशन असायला हवं. म्हणजे ज्या कॅन्डिडेटचं इंग्लिश कम्युनिकेशन स्ट्रॉंग आहे ते पण इंटरव्ह्यूला येऊ शकतात, आणि ज्यांचं नॉर्मल इंग्लिश कम्युनिकेशन आहे, बेसिक इंग्लिश कम्युनिकेशन आहे, अशाही कॅन्डिडेटसाठी महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ ठरणार आहे. त्याच्यामुळे तुमचंही सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि दोन्ही कंपन्या चांगल्या आहेत, रिक्रुटमेंट पण जास्त आहे, व्हॅकन्सी पण जास्त आहे. आता याच्यामध्ये कोण इलिजिबल आहे किंवा त्यासाठी काय करावं लागणार आहे, इंटरव्ह्यूची डेट आणि लोकेशन काय असणार आहे, तर ही सगळी इन्फॉर्मेशन आता आपण शेअर करणार आहे. वन बाय वन सगळी इन्फॉर्मेशन गो थ्रू करतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि ज्या मित्रांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर पहिली जी कंपनी आहे गॅलेगर पासून आपण सुरुवात करतोय. आता याच्यामध्ये काय रिक्रुटमेंट आहे तर याच्यामध्ये ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे. आता कुठल्या बॅचचे पास आउट असायला हवे किंवा सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ही आपण गो थ्रू करत आहोत. तर गॅलेगर कंपनी जसं तुम्हाला माहिती, ही कंपनी जी आहे हे इन्शुरन्स किंवा इन्शुरन्स ब्रोकिंग मध्ये डेल्ट करते. आणि ही जी कंपनी आहे ही प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे. स्वतःच त्यांचं प्रोडक्ट आहे आणि कंपनी स्वतःसाठीच काम करते. आपल्याला इन्फॉर्मेशन जी आलेली आहे तर कोण कोण इलिजिबल आहे वॉक इन ड्राईव्ह ऍट गॅलेगर पुणे ऑफिस. वी आर हायरिंग फॉर फायनान्स अँड अकाउंट. आता जॉब डिस्क्रिप्शन काय, तुमची जी पोझिशन राहणार आहे हे असणार आहे प्रोसेस असोसिएट और प्रोसेस अनालिस्ट. ऑफिस लोकेशन पुणे आहे नंबर ऑफ पोझिशन 15 आहे. शिफ्ट डिटेल त्यांनी दिलेले, फ्लेक्झिबल टू वर्क इन एनी शिफ्ट. क्वालिफिकेशन त्यांना हवंय कॉमर्स ग्रॅज्युएट ओनली विथ 55% ऍग्रिगेट अँड अबोव. याच्यामध्ये जे एज्युकेशन डिटेल असणार आहे हे आहे बीकॉम बीबीए. वर्क एक्सपिरियन्स त्यांना हवा आहे मिनिमम फ्रेशर ते जे कॅन्डिडेटला 2 years एक्सपिरियन्स विथ केपीओ इन फायनान्स अँड अकाउंट्स इंटरनॅशनल प्रोसेसेस मेंडेटरी. त्याच्यामुळे जे कॅन्डिडेट फ्रेशर आहेत किंवा ज्या कॅन्डिडेटला 2 years एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. आणि याच्यामध्ये एक्सपिरियन्स त्यांना कशात हवा आहे, ज्या कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स आहे तर एक्सपिरियन्स इंटू रिकन्सिलेशन, अकाउंट पेएबल, अकाउंट रिसिवेबल, P2P प्रोसेस आर इलिजिबल. यासाठी इंटरव्ह्यूची जी डेट असणार आहे ही आहे 20 ऑगस्ट टू 22 ऑगस्ट. टायमिंग यासाठी राहणार आहे 10 AM टू 11:30 AM. आणि जो वेन्यू आहे गिगा स्पेस डेल्टा 2 3rd फ्लोअर विमाननगर पुणे महाराष्ट्र. तर या ठिकाणी आहे बरेचदा काय होतं गॅलेगर कंपनीसाठी ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू येता तर टायमिंग मध्ये प्लीज जा. तर तुम्ही विचार करता नाही बाकीचे पण कॅन्डिडेट येणार आहेत. गॅलेगर कंपनीसाठी ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार आहेत त्यामुळे प्लीज जे टाइम आहे हा टाइम फॉलो करा, कारण 11:30 नंतर एंट्री जी आहे ही अलाउड नसते. त्याच्यामुळे कधी काय होतं की आपण निघताना उशीर होतो, किंवा जर तुम्ही व्हिडिओ मे बी लेट जर पाहिला तुम्हाला वाटलं आपण जाऊ शकतो, ऑफकोर्स तुम्ही जाऊ शकता. पण जे डेट आहे किती आहे 20 ते 22 ऑगस्ट. ठीक आहे, 2 दिवशी तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता. टायमिंग जो आहे हा 11:30 पर्यंतच आहे, त्यांनी मेन्शन केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रयत्न करा. आणि 10 AM पासून इंटरव्ह्यू सुरू होईल. तर कधी कधी आपल्याला असं वाटतं की नाही आता HR आहेत तर ते 11 वाजताच येतील, आपण थोडं उशिरा गेलं तरी चालेल. तर असं होणार नाही. 10 म्हणजे 10. तुम्ही एक 9:50 किंवा 9:55 पर्यंत जे पुणे ऑफिस आहे गिगा स्पेस, तर या ठिकाणी जा. तुमचा रिझ्यूम आणि एक ID कार्ड, ID प्रूफ आहे हे तुमच्याकडे असलं पाहिजे कारण ज्यावेळेस तुम्ही एंट्री करता गिगा स्पेसच्या ऑफिसमध्ये तुम्हाला अगोदर एंट्री करावं लागेल. एंट्री केल्याच्या नंतर राईट साईडला जे 3rd फ्लोअरला आहे गॅलेगरची कंपनी आहे 3rd, 4th आणि 5th. तर तिन्ही ठिकाणी आहे, पण जो इंटरव्ह्यू जो होणार आहे हा 3rd फ्लोअरला आहे. ठीक आहे, जर इनकेस जर कॅन्डिडेट जास्त आले तर कधी कधी ते 4th किंवा 5th ला पण इंटरव्ह्यू घेतात. पण आता जो इंटरव्ह्यू होणार आहे हा 3rd फ्लोअरला होणार आहे. फ्रेशर आणि 2 years एक्सपिरियन्स असणारे कॅन्डिडेट, ज्यांचं बीकॉम झालेले किंवा बीबीए झालेलं आहे असे कॅन्डिडेट एक्सपिरियन्स आहे 22, 23 आणि 24 या बॅचचे पास आउट कॅन्डिडेट आहेत तर ते इलिजिबल असणार. तर आता जी नेक्स्ट कंपनी आहे तर ही स्टारटेक कंपनी आहे. जसं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे व्हिडिओच्या सुरुवातीला की या कंपनीसाठी बेसिक इंग्लिश कम्युनिकेशन रिक्वायर्ड आहे. त्याच्यामुळे ज्या कॅन्डिडेटचं इंग्लिश कम्युनिकेशन थोडंसं वीक आहे किंवा बेसिक आहे तर तुम्ही सगळे या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. आता कंपनी कशामध्ये डेट करते, लोकेशन काय आहे, इंटरव्ह्यूला कधी यायचं आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन आपण शेअर करतोय. तर याच्यामध्ये
जी इन्फॉर्मेशन आलेली आहे, तर कंपनीचं नाव जसं तुमच्या लक्षात आलं असेल पहा, स्टारटेक आहे. आता याच्यामध्ये कोण कोण इलिजिबल आहे पहा, अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट हे राहणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाईट शिफ्ट नाहीये. त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेले नो नाईट शिफ्ट. आणि जे टोटल जे आहेत त्या 30 व्हॅकन्सीज आहेत, 30 ओपनिंग आहेत. त्याच्यामुळे तुमचं हे सिलेक्शन इझिली होऊ शकतं पहा. त्याच्यामध्ये कोण कोण इलिजिबल आहेत, तर ज्या कॅन्डिडेटला पहा फ्रेशर आणि जे कॅन्डिडेटला 2 इयर्स एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट या ठिकाणी एलिजिबल असणार आहेत. फ्रेशरसाठी पहा 2.25चं जे पॅकेज दिलेलं आहे पहा. आता याच्यामध्ये लँग्वेज कुठल्या कुठल्या तुम्हाला याला हव्यात, तर जॉब रिक्वायरमेंट मध्ये त्यांनी सांगितले लँग्वेज नोन हिंदी अँड मराठी. प्रोसेस एक्सपिरियन्स इनबाउंड मध्ये पाहिजे जर असेल तर. कस्टमर केअर साठी ही कंपनी असणार आहे पहा, बीपीओ मध्ये ही कंपनी डेल्ट करते. आता याच्यामध्ये की रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय आहे, हँडल कस्टमर इन्क्वायरीज व्हाया फोन, प्रोव्हाइड ॲक्युरेट इन्फॉर्मेशन अँड रिझॉल्व कस्टमर इश्यूज प्रॉम्प्टली, maintain detailed record of customer interaction and transaction, adhere to company policies, procedure and service standards, collaborate with team members to ensure high quality service delivery. आता what we offer याच्यामध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे पहा, हे सगळ्यात महत्वाचं हे समजून घ्या. तुम्हाला ट्रेनिंग मिळणार आहे, ट्रेनिंग मध्ये स्टायपेंड असणार आहे, करिअर ग्रोथ साठी एन्व्हायरमेंट काय काय आहे, तर हे सगळी इन्फॉर्मेशन आहे पहा. आता याच्यामध्ये रिक्वायरमेंट काय हे समजून घेऊया. तर मिनिमम पहा अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट जे पण कॅन्डिडेट आहेत तर ते एलिजिबल आहेत पहा. बेसिक इंग्लिश कम्युनिकेशन इज रिक्वायर्ड, ॲबिलिटी टू वर्क इन अ फास्ट पेस एन्व्हायरमेंट अँड हँडल कस्टमर क्वेरीज इफेक्टिव्हली. आणि त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे पहा नो नाईट शिफ्ट, त्यामुळे डे शिफ्ट मध्ये काम चालणार आहे. ते पण इम्पॉर्टंट आहे पहा. जे पण आपले पहा फिमेल कॅन्डिडेट आहेत किंवा मेल आहेत ज्यांना पहा नाईट काम करताना काय प्रॉब्लेम असतो, तर त्याच्यामुळं तेही इम्पॉर्टंट आहे की डे शिफ्ट असल्यामुळं तुम्ही वर्किंग इझिली करू शकता पहा. आता याच्यामध्ये जो टाइम आहे तर तुम्हाला इंटरव्ह्यूला याची डेट लोकेशन काय असणार आहे हे समजून घेऊया. तर 22 ऑगस्ट पर्यंत इंटरव्ह्यू चालणार आहेत, फ्रॉम 11 AM to 6 PM पर्यंत. वैष्णवी कॉन्टॅक्ट पर्सन आहे. आणि याचा जो ऍड्रेस आहे पहा, स्टारटेक 2nd फ्लोअर, बिल्डिंग 6, कॉमर्स झोन, सम्राट अशोक पाथ, येरवडा, पुणे, महाराष्ट्र. तर आशा करतो दिलेली सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला समजली असेल पहा. तर गॅलेगर मध्ये पहा ज्या कॅन्डिडेटचं इंग्लिश कम्युनिकेशन स्ट्रॉंग आहे असे कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला येऊ शकता पहा. आणि ज्या कॅन्डिडेटचं पहा इंग्लिश कम्युनिकेशन बेसिक आहे तर असे कॅन्डिडेट स्टारटेक या कंपनीसाठी येऊ शकतात. दोन्ही चांगल्या कंपनी आहेत, तुमचं एज अ करिअर ऑपॉर्च्युनिटी म्हणून तुम्ही याकडे पाहू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच प्रकारच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.